हा बंद करूया खेळ. आणि ते टेबल रिकामा झालं Come, बघा. come, come on. Let's Come on, occupy. occupy. आता इथे झोपतो कोण कोणी. पण तुझं partner पुढे गेले. पार्टनर नाही ना केली आपल्याला नाही, येतील म्हणजे काय? काय राजू? दरवेळी या ब्रीजसाठी आपल्याला टेबल पकडायचं. या रविवारांची वेळ कमी करायला पाहिजे. अरे पण उपयोग काय? चौथा कुठं आहे? पार्टनर पाहिजे ना एक चौथा. त्या शैला ते येणार होते त्याचं काय झालं? अरे शेला ते आले. अरे विचारा त्यांना खेळतात का? येस येस वाय नॉट येस ऑफकोर्स. मी डील या पण मला बोलायचं ना हो हो. वन टाइम टू स्पेस पास. 3 नॉट रन्स. पाच बाबा 4 नॉट पास. 5 हार्ट्स. पाच 6 स्पेस पास. बस. पाच Partner, we are doing first this slam. Give me best wishes. बेस्ट ऑफ लक. So let's लेट्स start. सी लेट्स सी येस Come on, come down. किती पॉईंट्स आहे? She's strong in mid space. सिंगलटन डायमंड काढलाय. हा देशपांडे Let us see, let us see. डायमंड करा ना. खाल्लं खेळायचं. खाल्लं काय ना. रवी सहा एकच आहे. खेळा ना. तुम्ही आपण आहे ते, आपण ते.
सगळे ह्यांचेच आहेत आता. अरे ते स्लॅम बोलले. डोंट बॉदर मी. हू इज दॅट? व्हॉट डिड यू गेट? Four notrums. फोर नोट्रम्स. अहो तुम्हाला नोट्रम म्हणता? आम्ही आता टँट्रम म्हणतो बघ. ओके ओके, नो जस्ट गेट लॉस्ट. हो चला मी येते ना. मला काही समजलेलं दिसत नाहीये मी कोण आहे ते. ब्रिज अँड रेल्वेच्यात फरक असतो. ब्रिजला बुद्धी लागते. अहो ब्रिजवासी, तुम्ही जरी स्वतःला किती बुद्धिवान समजलात ना तरी सगळ्यांचा शेवट एकच आहे बरं का. अरे वा 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 वा, उत्तम. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. उगीच आमचा वेळ वाया घालवलात. आज आमच्या पेशंटचा नीट व्यायाम सुद्धा झाला नाही. तुमच्याकडे पेशंट आहेत वाटतं. मग चला त्यांनाच घेऊन जाते. अरे वा आम्ही नाही येणार. अहो हिला आधी बाहेर काढा बघू. तू करा मला बोलवा बरं. हां, मला ना यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही. ह्यांना कुठे बघणार? हो, गेल्या वेळेला मी यमपुरीच्या अर्ध्या वाटेवर जाऊन परत आले. त्यावेळेला ना सारख्या माझ्या अवतीभोवती घोटाळत होत्या. निव्वळ योगासनं आणि प्राणायाम याच्या सातत्यामुळे मी परत आले. आता कळली ना माझी ओळख. आता तुमची सुटका नाही. चला येताय ना आमच्या पमगरेसाच्या रियालिटी प्रोग्राम मध्ये. नाही, माझा सुद्धा चुकतो. मी नाही येणार. मी अजिबात येणार. आणि माझाही कसा खराब आहे ना, मला नाही जमणार गाणं. आणि माझ्याकडे तू अशी रोखून बघू नको. हा, मी मुळीच येणार नाहीये. माझा सुद्धा नातू अमेरिकेहून येतोय. पुरण शिजवून ठेवले पुरणपोळ्यांसाठी, त्यामुळे प्रश्नच येत नाही. मी येणार नाही. ह्या सगळ्या टॅलेंटेड आहेत पण अजून तेवढ्या म्हाताऱ्या झाल्या नाही. आम्ही शरीराने म्हातारे झालो असलो ना तरी मनाने तरुण आहोत चांगले. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, मधु बाला, गीता दत्त ह्या बायका काय म्हाताऱ्या थोड्याच होत्या. पण आल्याच ना आमच्याकडे एवढ्या टॅलेंटेड बायका. पण रथश्रीचा बद्दल सांगितलंच कोणी तुम्हाला? आणि इथे प्रॉस्पेक्टिव्ह म्हातारी माणसं वर यायला तयार आहेत हे कोणी सांगितलं तुम्हाला? ईश्वर सांगायला कशाला पाहिजे. तुम्ही सगळ्या बायका कट्ट्यावरती बसून बोलत असताना मी मरायला तयार आहे. मरण कसं पटकन आलं पाहिजे. आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही लोकांनी एक लिव्हिंग विल पण करून ठेवलंय म्हणून. आणि तुम्ही सेक्रेटरीने 80 वर्षाचा वरचा ग्रुप पण तयार केलाय. मग तुम्ही फेज 1 मध्ये जा. ते आम्हाला सिनियर आहेत. नाही तर तुम्ही असं करा ना, पाणे, बावधन, हडपसर इथे पण जाऊन या ना. आणि भूभावी आहे हो. चुप बसा. त्यांचं काय करायचं ते मी बघून घेईन. तुमचं बोला आधी, त्याशिवाय मी इथनं हलणार नाही. दरवर्षी तुम्हाला आमच्याकडनं एवढे मेंबर्स मिळतात तरी तुमचे हाव काही सुटत नाही. अहो यमराजाकडचा पसारा एवढा वाढलाय की तुमच्यासारख्या टॅलेंटेड विचारवंत माणसांची आम्हाला खूप गरज आहे. तुम्हाला गरज असली तरी सध्या आमचे रेसिडेंट मॅनेजर सुट्टीवर आहेत. त्यांचा काय संबंध इथे? काय जमन? अहो त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही इथून काहीही गुण लिहू शकत नाही. तुम्हाला तातडीने गरज असेल अथर्शीच्या बाहेर जा. देशात एवढी माणसं आहेत जी देशाचे वाटोळ करतायत. त्यांना नाही ना तुम्ही. कशाला? यमराजाच्या राज्याचं वाटोळं करायला? अहो गेटच्या बाहेर स्कूल बस आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे. मी लगेच ॲम्ब्युलन्स बाहेर काढतोय. चला चला मग मी येते ना तिकडेच. हा कोण? नाही तुम्ही नाही जायचं तिकडे ना. आम्ही येतो तुझ्या बरोबर, पण त्या स्कूल बसच्या जवळ जाऊ नको.